नमस्कार. मी सौ गौरी नरेंद्र बाकले. आपल्यापुढे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत आणि प्रबोधिनी या विषयावर माझे विचार प्रकट करणार आहे. अ, स्वामीजी म्हटलं की आपल्या समोर स्वामी विवेकानंद म्हटलं की पश्चिम बंगाल, कन्याकुमारीचा पश्चिम बंगालमधले स्वामीजी, नंतर कन्याकुमारीचा उफाळलेला तो समुद्र, त्या शिलेवर उभे असणारे भगवे वस्त्र परिधान केलेले, अ, भेदक डोळे असलेले स्वामीजी, आणि त्याच्यानंतर 9 सप्टेंबर 1893ला अमेरिकेतील शिकागो शहरात बोललेलं ते भाषण, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, असं सगळ्यांना जनरली माहिती असतं. पण स्वामीजींचा प्रवास, त्यांचं हे म्हणजे ते लहानपणी जिज्ञासा वृत्तीचे होते, किंवा त्यांनी जे ज्ञान घेतलं होतं ते जितकं ह्या विस्तारलेलं होतं, आणि देवाविषयी त्यांची श्रद्धा, उपासना ते नेहमी करायचे. आणि मी माझ्या जीवनाचा उद्देश काय, किंवा देव खरंच आहे का, हे काही जे प्रश्न त्यांना पडले होते. आणि स्वामी विवेकानंद जेव्हा ते परमहंसांच्या सानिध्यात आले, आणि तेव्हा त्यांच्या आयुष्याला मिळालेली एक वेगळी कलाटणी, त्याच्यानंतर त्यांनी केलेला भारतभरचा प्रवास, भारतातली समजून घेतलेली सगळी परिस्थिती, केलेले वेगवेगळे ऑब्झर्वेशन्स, आणि त्याच्यानंतर परदेशात गेल्यावर त्यांनी तिथले पाहिलेला समाज, त्यांची समाजव्यवस्था, तो समाज इतका पुढे का आहे, किंवा त्यांच्यातल्या त्रुटी आणि कमतरता आणि बाकी काही गोष्टी पण, किंवा ते तसे का आहे, त्याचा अभ्यास केलेला जो होता तो. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टींच्या ह्याच्यातनं स्वामी विवेकानंदांचं चरित्र फुलत जातं, आणि त्याच्यातनं त्यांनी आपल्याला जे काही ज्ञान दिले, किंवा आपल्याला जे काही सांगितलं आहे ह्या ह्याच्यामध्ये जीवन प्रवासात, किंवा भारतासाठी जे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की हे असायला हवं, तर आपण देखील विश्वगुरू होऊ शकतो किंवा पुढे जाऊ शकतो. तर प्रबोधिनी ही प्रज्ञावंत मुलांसाठी काढलेली, मुलांसाठीची शाळा, आणि प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेला, विकासाची आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देण्याची एक चळवळ कैलासवासी आप्पा पेंडसे यांनी त्यांच्या विचारांना मूर्तरूप देणारी, त्यांनी स्थापन केलेली संस्था, विवेकानंदांच्या विचारांचा मूर्तरूप देणारी. शिक्षण हे माणूस घडवणारे असावे, असे स्वामीजी नेहमी म्हणायचे. यामुळे समाज स्वावलंबी, निर्भय वृत्तीचा आणि साहसी बनेल असे शिक्षण त्यांना अभिप्रेत होते. प्रबोधिनीमध्ये जे उपक्रम आहेत त्या प्रत्येकामध्ये माणूस म्हणून त्याचं महत्त्व, म्हणजे ते प्रत्येक महत्त्व समजून तो उपक्रम आपल्या इथे आखला गेलेला आहे. प्रशालेमध्ये जे अभ्यासासोबत जितके काही उपक्रम आहेत, अभिव्यक्ती प्रशिक्षण असो, किंवा टीमवर्क, आपलं जोडी कार्य असो, कौशल्य विकसन असो, किंवा अभ्यास सहली असो, साहस सहली, किंवा आपलं नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्या पद्धतीने केलेल्या आहेत. तसेच मूल्य शिक्षणाचं जे कार्यक्रम आपल्या इथे आहे, म्हणजे मूल्य शिक्षणावर महत्त्व दिलं जातं, की अनुभव दिला जातो मुलांना, त्याच्यानंतर ती सवय लावली जाते, त्याच्यानंतर ती वृत्ती त्यांच्यात ती येते, आणि मग ते मूल्य जोपासलं जातं थोडक्यात. तर शाळेत आणि मनुष्य घडवणं, म्हणजे मॅन मेकिंग हा जो कन्सेप्ट आपल्या इथे, हा शब्दप्रयोग सर्वात प्रथम स्वामीजींनी केला होता. मनुष्य हा मानवी देह, हा देहामध्ये आत्मा आहे असं त्यांनी त्यात संबोधलेलं आहे. आणि शाळेनंतर प्रबोधिनीमधला अजून एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे दल. शाळेनंतर अनिवार्य असलेले दल, जिथे त्यांना खेळायला दिलं जातं. सांघिक खेळ जास्त करून घेतले जातात. शरीर आणि मन ह्याच्या दोघांचंही त्याच्यामधून स्वस्थ राहतं. स्वामीजी बलशाली भारत हो असे म्हणायचे, आणि तब्येत कंबा, सदृढ व्हा, पोलादी स्नायू, पोलादी मन, शरीराची ताकद ही महत्त्वाची असते. नुसता पुस्तकी अभ्यास नको, तर कृतीत आणा. जे करतात अभ्यास, जो कृतीत आणा जे करतात ते, आणि ध्यास घ्या. कसला ध्यास, तर मी कोण आहे, मी कशासाठी आलो आहे, आणि स्वतःची ओळख मला करून घेणं गरजेचं आहे. ओळख करून घ्या. प्रबोधिनीमध्ये पण असे बरेच प्रकल्प असतात, ज्यामध्ये तुम्हाला स्वतःची कपॅसिटी, किंवा स्वतः मी कोण आहे, मी काय करू शकतो, किंवा मी अजून काय करू शकतो, या वेगवेगळ्या गोष्टींवर आपण मुलांना स्वतः संशोधन करण्याची पण हे असते, आणि ते स्वतः आकलन करत जातात. तर वेगवेगळ्या संकल्पांवर काम करायला मुलांना इथे शिकवलं जातं. स्वतःची शक्ती मर्यादा ओळखता येण्यासाठी
एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करायला दिला जातो. जसे आपले प्रकल्प असतात, वार्षिक प्रकल्प, वर्षभर एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून करणे. तर स्वामीजी नेहमी सांगत की चारित्र्य संपन्न, बलशाली आणि आत्मविश्वास असलेल्या युवकांचं नेतृत्व स्वामीजींना अपेक्षित होतं. आपल्याकडे देखील युवक विभाग आणि युवती विभाग आहेत, तिथे वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. म्हणजे पार म्हणजे समाज व्यवस्थे सामाजिक बांधिलकी जपून केलेले, जसे ब्लड डोनेशन कॅम्प किंवा बाकी काही, किंवा आपत्ती निर्मूलन असो, किंवा छात्र प्रबोधन, विक्री मुलांना आपल्याकडे शाळेमध्ये शिकवले जाते. विक्री व्यवसाय म्हणजे कसं विकायचं, काय करता येईल, असे व्यावसायिक अनुभव येण्यासाठी किंवा विविध उपक्रम घेतले जातात. वेगवेगळ्या लोकांच्या, यशस्वी लोकांच्या मुलाखती घेणं, असे वेगवेगळे उपक्रम मुलांसाठी देखील युवक विभागाकडून राबवले जातात. तसेच युवती विभागाकडून युवतींसाठी. स्त्री शक्ती प्रबोधन, स्वामीजी स्त्रियांना नेहमी समान दर्जा असावा असं त्यांचं म्हणणं होतं. आणि स्त्री आणि पुरुष एका पक्षाचे पंख आहेत दोन, आणि जर एक पंख निर्बल असेल आपला, तर पक्षी झेप घेऊ शकणार नाही. त्यामुळे स्त्री देखील तेवढंच ताकद, म्हणजे ती पण तेवढी सामर्थ्यवान असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आपल्याकडे स्त्रियांना तितकंच महत्त्व दिलं. प्रबोधिनीमध्ये वेगवेगळे उपक्रम, स्त्री शक्ती प्रबोधन हा एक हेच एक ग्रुप हेच आहे. आणि त्याच्या अंडरमध्ये ग्रामीण आणि शहरी असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. ग्रामीणमध्ये आपण साळुंबे, हरळी, वेल्हे असे वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम करतो. आणि वेल्ह्यामध्ये तर आत्मनिर्भरता महिलांमध्ये कशी आणता येईल ह्याच्या संबंधी प्रोजेक्ट्स वेगवेगळे चालू असतात. महिला आरोग्य, त्यांना व्यवस्थापन वेगवेगळं शिकवलं जातं. आणि ती महिला स्वतः नाही तर अख्ख्या कुटुंबाबरोबर पुढे कसं येईल हे एक वेगळं तंत्र ह्याच्यात अवलंबलं गेलेलं आहे. स्त्री शक्तीच्या या प्रबोधनच्या कार्यक्रमात दारिद्र्य निर्मूलन करणं हे फार गरजेचं आहे. स्वामीजींनी अजून एक म्हटलेलं आहे की आपल्या इथे बरीच जनता ही एक वेळचं अन्न देखील खाऊ शकत नाही. तर त्यामुळे रिकामी पोटी असलेल्यांना तुम्ही धर्म शिकून उपयोग नाही. त्यांना पुरेसं खायला देणं, त्यांना स्वावलंबी बनवणं हे गरजेचं आहे. किंवा त्यांच्यामध्ये तो विचार निर्माण करणं हे पण महत्त्वाचं आहे. आणि जगात बऱ्याच ठिकाणी त्यांनी फिरल्यावर त्यांना कळलं की भारतामधली जी जाती व्यवस्था आहे तीच भारतासाठी घातक आहे, भारताच्या प्रगतीसाठी घातक आहे. त्यामुळे या खालच्या समाजाला जेवढं आपण सुधारू किंवा त्यांच्यामध्ये ती वैचारिक भावना सुधारण्याची देऊ, ते आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे भारताला विश्वगुरू होण्यासाठी. आपल्याकडे देखील असे उपक्रम असतात जे आपण वस्ती पातळीवर करतो. प्रबोधिनीने तो विचार देखील घेतला आहे की आपण वस्ती पातळीवर तिथल्या मुलांची प्रगती होण्यासाठी तिथे दल घेणे, त्यांना अजून वेगवेगळे कार्यक्रम देणे किंवा काही गोष्टींनी एक्सपोजर देणे, चांगल्या गोष्टींना, तिथल्या स्त्रियांना, युवतींना आणि मुलांना आपण असे कार्यक्रम आखत असतो. उपासना अजून एक पार्ट आहे जो आपण प्रबोधिनीमध्ये खूप अत्यंत महत्त्व आहे आणि ज्याचं स्वामींजींनी पण अधोरेखित केलेलं आहे त्यांच्या ह्याच्यात. वर्षारंभ उपासना असते, वर्षांत उपासना असते, विद्याव्रत घेतलं जातं. तसेच पौराहित्य हा देखील आपल्याकडे एक विभाग आहे ज्याच्यामध्ये पौराहित्याबद्दल महत्त्व आणि आपण कसं ते आचरणात आपल्या डे टू डे लाईफ ह्याच्यात कसं करू शकतो. एज्युकेशन रिसर्च सेंटर आहे ज्याच्या अंडर वेगवेगळे प्रोग्राम्स घेतले जातात. विज्ञानाचे आणि हे कार्यक्रम प्रबोधिनी बाहेरच्या मुलांसाठी देखील उपयोगी असतात आणि त्यांच्यासाठी खुले असतात. सरतेशेवटी जितकं आपण म्हणजे स्वामीजींचं बरंच हे प्रबोधिनी त्यांचे विचार त्या ह्याच्याने अनुषंगाने हे करते. आणि आत्ताच्या घटनेला मला वाटतं पुढच्या पण काही शतकामध्ये त्यांचे विचार खरोखर पुढे चालू ठेवण्यासारखे आहेत आणि त्यातनं बरंच घेण्यासारखं आहे. आपल्याच ह्यांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेली हे उत्तिष्ठ ते जाग्रत स्वामीजींची बद्दलची पोएमच्या थोड्या ओळी मी म्हणून दाखवू इच्छिते. त्या डोळ्यांनी अनागताचा थेट वेध घेऊनी भारतभूच्या भवितव्याचे स्वप्न भव्य पाहिले. आत्म्याचे संगीत ऐकवूनी जडवादी दुनियेला भारत विश्वगुरू करण्याचे कार्य अजून राहिले. त्या कार्याचा वसा घेऊया तोच ध्यास ध्येयते. त्या तेजस्वी डोळ्यांमधली वीज अजून सांगते, उत्तिष्ठत जाग्रत बंधुनो, उत्तिष्ठत जाग्रत. धन्यवाद.